तर आज हुतात्मा स्मृती दिन आणि त्याच निमित्तानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हुतात्मा स्मारक या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि त्या निमित्ताने अभिवादन सध्या करण्यात येतं। राहुल नार्वेकर हे देखील उपस्थित आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलेलं आहे। आज हुतात्मा स्मृती दिन, हुतात्मा स्मृती दिनानिमित्तानं हे अभिवादन केलं जातंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलेलं आहे। तर मुंबईचा लढा, महाराष्ट्राचा लढा म्हणजेच हे हुतात्मा स्मारक, त्याची आठवण हे हुतात्मा स्मारक वारंवार करून देत असतं। त्यामुळे या ठिकाणी आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पोहोचलेले आहेत। तर प्रत्येक मराठी माणसाचा अभिमान म्हणजे हे हुतात्मा स्मारक आहे। महाराष्ट्र एकीकरणासाठी ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिलं त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे हुतात्मा स्मारक बांधण्यात आलं आणि आज त्या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पोहोचलेले आहेत आणि या हुतात्म्यांना अभिवादन करत श्रद्धांजली वाहण्यात येते। तर इतरही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। लोकसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही पुष्पचक्र अर्पण करत हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलेलं आहे। अधिक माहिती घेणार आहोत, आमच्या प्रतिनिधी मयुरी सध्या माझ्यासोबत जोडल्या गेल्या आहे। मयुरी, हुतात्मा स्मृती दिनानिमित्तानं आज अभिवादन करण्यात येत आहे, काय अधिक माहिती? नक्कीच प्रणिता, आज हुतात्मा स्मृती दिन आहे। त्यानिमित्ताने उपमुख्यमंत्री शिंदे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून हुतात्म्यांना अभिवादन हे करण्यात आलेलं आहे। मुंबईच्या संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी ज्या हुतात्म्यांनी 107 हुतात्म्यांनी आपले प्राण बलिदान केले त्यांचं अभिवादन इथे करण्यात येत आहे। प्रणिता, मयुरी, कोण कोण सध्या उपस्थित आहे आणि काय कार्यक्रमांचं आयोजन या निमित्तानं करण्यात आलं याबाबतची काही माहिती? माननीय मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी आहेत, राहुल नार्वेकर सुद्धा इथे उपस्थित आहेत। प्रणिता जी, मयुरी, या संदर्भात अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। सध्याची दृश्य आपण पाहतोय हुतात्मा स्मारकाजवळची। हुतात्मा स्मृती दिनानिमित्तानं अभिवादन करण्यात येत आहे। 107 हुतात्म्यांना श्रद्धांजली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून वाहण्यात आलेली आहे। संयुक्त महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात आज मुंबई ज्यांच्यामुळे आहे ते हुतात्मा, त्यांना अभिवादन आज संपूर्ण महाराष्ट्र करतो आणि विशेषतः मुंबईतील हुतात्मा स्मारक या ठिकाणी विशेष आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याच सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आलेली आहे। अभिवादन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलेलं आहे। इतर मान्यवरांकडूनही पुष्पचक्र अर्पण करत हुतात्मा स्मारकाला अभिवादन करण्यात आलं। तर मुंबई ही महाराष्ट्राची, मराठी माणसाची आणि त्यासाठी एक मोठा लढा हा उभारला गेला। त्या लढ्यात अनेकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आणि त्यामुळे आज त्यांना आठवण करण्याचा दिवस। ये माइक ऑन कर रहे शांत जुई थोडं डोकं ते रोल रोल सर, आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। आज अभिवादन करताना आपल्या काय भावना? मुंबईचं संयुक्त महाराष्ट्र मराठी माणसाने लढवून मिळवलं हा इतिहास संयुक्त महाराष्ट्राचे सहजासहजी मिळालेलं नाही। त्यासाठी 107 हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, बलिदान दिलं। त्यांना अभिवादन करण्याचा आजचा दिवस आहे। मी सर्व हुतात्म्यांना आदरपूर्वक वंदन करतो आणि विनम्र अभिवादन करतो।
1 मे हा आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो आणि 21 नोव्हेंबर हा महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन म्हणून पाळतो. आणि खरं म्हणजे या सर्व हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, बलिदान दिलं. 65-66 वर्षापूर्वीचा काळ डोळ्यासमोर जर आणला तर एक संघर्ष आणि ही काही मुंबईकरांची महाराष्ट्रामध्ये जी काही चळवळ त्यावेळेस पाहिली तर अंगावर आजही शहारे येतात. आणि अशा परिस्थितीमध्ये मुंबईचं संयुक्त महाराष्ट्र आपल्याला मिळालेलं आहे. आणि नुसतं हुतात्म्यांना वंदन करून भागणार नाही, तर मुंबईची प्रगती, मुंबईची कीर्ती, मुंबईचा विकास झाला पाहिजे असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र घडवण्याचं काम प्रत्येकाने केलं पाहिजे. आणि म्हणून आपलं महायुती सरकार गेल्या 3.5 वर्षामध्ये लोकाभिमुख कल्याणकारी योजना असतील, विकास प्रकल्प असतील, महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम या ठिकाणी करण्याचा आपण प्रयत्न करतोय. आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची प्रगती, कीर्ती आणि विकास हीच खरी श्रद्धांजली आपल्या या ज्यांनी संयुक्त महाराष्ट्र मुंबईचं मिळवण्यासाठी जे बलिदान दिलं त्यांना श्रद्धांजली ठरेल. मी पुन्हा एकदा हुतात्म्यांना ज्यांनी संयुक्त महाराष्ट्र मुंबईसह मिळवण्यासाठी बलिदान दिलं त्यांना आदरांजली अर्पित करतो, त्यांना विनम्र अभिवादन करतो. कालच तुम्ही दिल्लीवरून परतला. तुमच्या या दिल्ली यात्रेवरून विरोधकांनी टीका करायला सुरुवात नाही, आता त्या दिवस आता हुतात्म्यांचा आजचा दिवस आहे. आपण दुपारनंतर त्याच्यावर बोलू ना. सगळ्यांना तुम्हाला थँक्यू. तर हुतात्मा स्मृती दिनानिमित्त अभिवादन केलेलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. सहजासहजी मुंबई महाराष्ट्रात आली नाही, हुतात्म्यांनी बलिदान दिलं असं त्यांनी म्हटलं.